तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. तर बघा काय बातमी आहे, 8वा वेतन आयोग लागू झाला आहे. 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे, परंतु पगारवाढ देण्यास अजून उशीर होणार आहे. दरम्यान आता नवीन वेतन आयोगानुसार पगार कितीने वाढणार असा प्रश्न कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पडला आहे. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार 8व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे मूळ पगार हा दुप्पट होऊ शकतो, याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर सरकारी कर्मचाऱ्यांचे नवीन पगार काढण्यासाठी एक सूत्र वापरलं जाते. त्यांच्या सध्याच्या पगार फिटमेंट फॅक्टरने गुणले की नवीन वेतन मिळते. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर जेवढा जास्त पगारवाढ तेवढी जास्त असणार आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 झाला होता, त्यामुळे मूळ वेतन हे 7,440 वरून थेट 18,000 रुपये झालं होतं. कमाल वेतन हे 2.50 लाख झालं होतं. 8व्या वेतन आयोगात 1.8 ते 2.86% फिटमेंट फॅक्टर राहू शकतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांची पगार किती वाढणार आहे यावर निश्चित होणार आहे. या फिटमेंट फॅक्टर 1.15 गृहीत धरला तर पगार कितीने वाढणार जाणून घ्या. जर मूळ वेतन 18,000 रुपये असेल तर फिटमेंट फॅक्टर 2.15, तर 18,000 गुणिले 2.15 म्हणजे 38,700 रुपये मूळ वेतन होणार आहे. म्हणजेच मूळ पगार थेट 18,000 रुपये 38,700 होणार आहे. हा पगार दुप्पट होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत पेन्शनधारकांनी त्याचा फायदा होणार आहे. पेन्शनची रक्कम मूळ वेतनाशी जोडलेली असते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास पेन्शनमध्ये वाढ होणार, त्यामुळे त्यांचासुद्धा खूप फायदा होणार आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.